नमस्कार, मनीषा गुंजन रेसिपीज मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आजच्या रेसिपीमध्ये आपण ओले काजूगर घालून थपथपीत असं मटण बनवणार आहोत। तुम्ही बघू शकताय मटण किती छान तयार झाले बघा, एकदम मस्त तयार झाले। चला आता बघूया ओले काजूगर घालून थपथपीत असं सुकं मटण बनवण्यासाठी लागणारं साहित्य। ओले काजूगर घालून थपथपीत असं सुकं मटण बनवण्यासाठी आपण इथे 1.25 किलो बकऱ्याचं मटण घेतलेलं आहे। मटण आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेऊया, 2 चमचे हिरवं वाटण घालून घ्यायचे, चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। इथे मी 2 लिंबाचा रस काढून घेतलेला आहे, तो घालून घ्यायचा आणि सर्व चांगलं मटणाला चोळून घ्यायचे। हिरवं वाटण, हळद आणि मीठ आपण मटणाला व्यवस्थित लावून घेतलेलं आहे। आता हे मटण 15 मिनिटांसाठी झाकून ठेवायचे। मटणात घालण्यासाठी आपण इथे ओले काजूगर घेतलेले आहेत। आपण इथे 50 ओले काजूगर घेतलेले आहेत। ओल्या काजूगरामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं। गरम पाण्यामध्ये 10 मिनिटं ओले काजूगर ठेवायचे। ओले काजूगर गरम पाण्यामध्ये घालून 15 मिनिटं झालेत। आता आपण ती सोलून घेऊया। गरम पाण्यामध्ये काजूगर घातल्यावर त्याची वरची ही सालं लगेच निघतात। अशा प्रकारे आपण सर्व ओले काजूगर सोलून घेऊया। मटणाला हळद, मीठ आणि हिरवं वाटण लावून 15 मिनिटं झालेली आहे। आता आपण मटण फोडणीला घालून घेऊया। मटण फोडणीला घालण्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर पातेलं ठेवलंय आणि पातेल्यामध्ये 1.25 वाटी तेल घातलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण आता 6 तेजपत्त्याची पानं घालूया, 4 दालचिनीच्या काड्या घालूया आणि 6 हिरवी वेलची घालून घेऊया। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आपण ठेचून घेतलेल्या आहेत, त्या घालून घेऊया। 2 कांदे बारीक चिरून घेतले, ते घालून घेऊया। तेलामध्ये कांदा थोडा परतला गेलेला आहे। आता यामध्ये 2 चमचे हिरवं वाटण घालून घ्यायचे। हिरवं वाटण सुद्धा तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं। आता तेलामध्ये आपण अर्धा चमचा हळद, 2 चमचे धणे जिरे पूड, 4 चमचे घरगुती लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत। आपण सुरुवातीला मटणाला मीठ लावलेलं आहे, त्यानुसार मीठ घालायचंय। घरगुती लाल तिखटामध्ये सर्व प्रकारचे गरम मसाले असल्यामुळे आपण मटण मसाला किंवा गरम मसाला घालणार नाहीये। आता तेलामध्ये हे सर्व मसाले घालून घेऊया। मसाले तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे। 1 चमचा कस्तुरी मेथी घालायची। मसाला तेलामध्ये चांगला परतला गेलेला आहे। आता यामध्ये हळद, मीठ आणि हिरवं वाटण लावलेलं मटण घालून घ्यायचंय। मटण मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचंय। फोडणीला घातलेल्या मटणावर झाकण ठेवायचंय आणि 5 मिनिटांसाठी एक वाफ काढून घ्यायची आहे। 5 मिनिटांसाठी आपण मटणावर झाकण ठेवलेलं, आता आपण ते काढून घेऊया। मटण परत एकदा चांगलं परतून घेऊया। आता मटणामध्ये 4 वाट्या गरम पाणी घालायचंय। गॅस आता मध्यम आचेवर ठेवायचा आहे। मटणाच्या पातेल्यावर झाकण ठेवायचंय आणि झाकणावर पाणी घालायचंय। मध्यम आचेवर 15 मिनिटं मटण चांगलं शिजून घ्यायचंय। वाटण्यासाठी आपण इथे 4 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत, अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे। हे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचंय। वाटण्यासाठी घेतलेलं कांदा खोबरं आपण खमंग असं भाजून घेतलेलं आहे।
आता हे भाजून घेतलेलं कांदा खोबरं थंड झाल्यावर त्यामध्ये कोथिंबीर घालून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचंय. मध्यम आचेवर मटण शिजायला ठेवून 15 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढूया. मटण शिजायला थोडा जास्त वेळ लागतो. हे मटण अजून आपल्याला शिजायचं आहे. आता यामध्ये मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं वाटण घालून घ्यायचंय. सोलून घेतलेले ओले काजूगर घालून घ्यायचे. सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचंय. मटणावर परत झाकण ठेवायचंय. झाकणावर पाणी घालायचंय आणि अजून 10 मिनिटं मटण चांगलं शिजून घ्यायचंय. मटणावर झाकण ठेवून 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढूया. एकूण आपण अर्धा तास मटण शिजून घेतलेलं आहे. आता मटण शिजलंय का बघूया आपण. तुम्ही बघू शकताय मटण छान शिजलेलं आहे आणि ओला काजूगर सुद्धा मस्तपैकी शिजलेला आहे. आता वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. ओले काजूगर घालून थपथपीत असं सुकं मटण छान तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आजच्या रेसिपीमध्ये आपण ओले काजूगर घालून थपथपीत असं मटण बनवलंय. तुम्ही बघू शकताय मटण किती छान तयार झालंय. आजची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.